नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, होळीनंतरची चतुर्थी। आणि आज असतो साखर चौदसचा थाट, म्हणजे संकष्टी चतुर्थीचा ताट भरायचा कार्यक्रम आज आपल्याकडे आहे। तर त्यासाठी सकाळची मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि आता सुरुवात झालेली आहे स्वयंपाकाला। तर मी स्वयंपाक ना आज थोडंसं लवकर करून, म्हणजे स्वयंपाकापेक्षा आधीची तयारी मी करून घेणार आहे। तर आता ह्या तयारीमध्ये ना, म्हणजे ना स्वयंपाकापेक्षा थोडीशी जी आपली देवाची तयारी ना ती आता सकाळी करून घेते, बाकीचा स्वयंपाक नंतर करणार आहे। तर आता मी इथे केलेले आहेत दिवे, आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी अपलोड आहे आपल्या चॅनलवर। अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे खानदेशी साखर चौदसचा थाट कसा भरायचा, आणि सगळी पद्धत वगैरे, स्वयंपाक, दिवे किती असावे, ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे। आणि मी कम्युनिटी टॅग मध्ये तो व्हिडिओ आपल्याला शेअर पण केलेला आहे, तर नक्की बघा। आज मस्त असा व्लॉग आपला होणार आहे आणि पाहुणे पण भरपूर आपल्या आज जेवायला येणार पुण्याला। तर पाहुणे कोण आहेत ते संध्याकाळी बघा। आणि आता बघा सुरुवात झालेली आहे स्वयंपाकाची। तर आता इथे मी हे दिवे करून घेतलेले आहेत। आता दिवे वाफवून घेते आणि पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळलेलं आहे, चांगली उकळी आली की मग दिवे ठेवायचे, म्हणजे ना छान असे उकडून होतात। तर आता सुरुवातीला दिवे ठेवून देते उकडायला, हे बघा। आणि नंतर ना गुरुबाळाला जेवण देईल, आम्ही पण जेवण करू, आणि नंतर दुपारचा स्वयंपाक। आणि आजचा स्वयंपाक म्हणजे सकाळचं काहीही शेअर करणार नाही। मस्त असं आपण साखर चौदसच्या थाटचं सगळं, म्हणजे विधी तर माहिती आहे, पण कसं केलं काय केलं ते तुम्ही सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जा। चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग आता आपले दिवे छान असे आता उकडायला ठेवलेले आहेत, त्याच्यावर आता झाकण ठेवते, म्हणजे झाकण ठेवलं ना पटकन वाफून पण होती। तर आता दिवे वाफवत आहेत। गुरुबाळाची खिचडी झालेली आहे, म्हणजे वरण भात झालेला आहे, त्याचा एकत्र करून असं पातळ असा लावते। तर त्याला जेवण देते आणि आम्ही जेवण करतो। जेवण असं म्हणजे झालेलंच आहे। जेवण म्हणजे काय, आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यामुळे पटकन आवरलेलं आहे आणि वाफवलेले दिवे आता आपले तयार झालेले आहेत। गॅस बंद करते, 5 मिनिट तसंच ठेवायचं आणि नंतर ते काढायचे, म्हणजे ना पटकन निघतात आणि चिटकत नाहीच। असंही ऑलरेडी ते चिटकतच नाही वाफवलेले। छान असे भजे तळून होत आहेत, बघू शकता। भजे तळून घेते आणि नंतर ना आमटीला फोडणी देणार आहे। इकडे बघा कुरडया पण झालेल्या आहेत तळून, आणि आता मस्त भजे तळते आहे, म्हणजे स्वयंपाकाला आपली सुरुवात झालेली आहे। पीठ मी आधीच मळून घेतलं होतं, कसं काही काही किरकोळ कामं ना आता बाळाच्या हिशोबाने असतात, त्यामुळे तो झोपला की लगेच मी करायला घेतलं। निशा ऑफिसला गेलेली आहे, तर संध्याकाळी सगळे येतील आणि सगळे जमले, सगळ्यांची लहान लहान मुलं, तर गप्पा मारता येणार नाही। त्याच्यापेक्षा ना आता म्हटलं आपण एकटे आहेत, तोपर्यंत जेवढं जमेल तेवढं करून घेऊ, आणि बाकीचं आल्यावर मग त्या करतील। तर आता मस्त असे खमंग खुसखुशीत असे भजे आपले होत आहेत। पुरणपोळ्या करतोय दोघी मिळून, भरपूर पुरणपोळ्या आहेत। पुरण दाखव। आणि ह्या आहेत निर्मलाताई, आमच्याकडे ना पोळ्या करायला येतात, तर मग त्या पुरणपोळ्यांची मदत मस्त करत आहेत। म्हणजे मी शेकून घेतले म्हटलं, आणि तुम्ही ना लाटून द्या भरपूर पुरणपोळ्या, म्हणजे जवळजवळ ना 35-40 पुरणपोळ्या होत्या ना, मग त्यामुळे म्हटलं त्यांचीच मदत घ्यावी। आणि पुरण मी ना वाटून ठेवलं होतं, आणि त्यांना येऊन पुरणपोळ्या करून देणार होत्या। तर म्हणजे कसं, जर गुरुबाळ नाही राहिला तर मग उगाचच फजिती नको, म्हटलं त्यांना म्हटलं तर पुरणपोळ्या तुम्हीच करा म्हटलं आज। पण शेकायची मदत झाल्यामुळे कसं आम्ही दोघी मिळून पटकन झाल्या। इथे सगळ्या पुरणपोळ्या आता आपल्या झालेल्या आहेत, त्यांच्या मदतीने पुरणपोळ्या झालेल्या आहेत। आणि नंतर मी ना आमटी करून घेतली पुरणपोळ्या झाल्यानंतर। आता आपण ही पूजेची सगळी तयारी करत आहोत। 21 दिवे मी मांडलेले आहेत। हा गणपती, ही वेणी आणि फणी देवीसाठी, म्हणजे पार्वतीसाठी, आणि गणपती, म्हणजे आज ना संकष्टी चतुर्थी, गणपती बरोबर पार्वती पण आलेली आहे। तर होळीनंतरची ही संकष्टी चतुर्थीचा आपण इथे ताट मांडलेला आहे।
पूजेची जी करतो ना आपण संध्याकाळी तसा दिवा लावला गेला आहे आणि पूजेची मांडणी आता खाली करते. कदाचित तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल पण जागेच्या अभावी अशा पद्धतीने मी करत आहे. आणि घरात मुलं लहान आलेले आहेत. जर हॉलमध्ये मी केलं असतं ना तर सगळ्यांनी म्हणजे इकडे तिकडे करून टाकलं असतं. तर बघा ही माझी अशी मांडणी आता झालेली आहे पूजेची. आणि पाहुणे आलेले दाखवायचे होते ना आम्हाला. कोण कोण आलं? तू आला, दीदी पण आली. गुरुची तयारी झाली. इथे ना मी दीदीची मजाक घेत होतो कारण ती इकडे रस्ता क्रॉस करूनच असते ना. मग मुद्दाम बोलतो पाहुणी नाली पाहुणी नाली. तर आता इथे तयारी पण झाली. मस्त अशी छान मांडणी झाली बघा. आणि आता नैनिशाला म्हटलं सर्व दिवे व्यवस्थित लावून. निखिल आणि नैनिशा बसलेले आहेत पूजेला. म्हणजे कसं म्हटलं जोडीने बसा छान वाटतं. आणि मुलं असं काही करत असले ना खरंच ऊर भरून येतो. आणि करावं त्यांनी. आपली ही संस्कृती थोडीफार का होईना जपत पुढे पुढे न्यावी. त्यांना जमेल तसं त्यांच्या सवडीप्रमाणे का होईना त्यांनी करावं असं वाटतं. पण त्याच दिवशी त्याच तिथीला मात्र करावं. देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदरीदवम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम. अशा पद्धतीने आमची ही सर्व पूजा संपन्न झालेली आहे. आणि आरती म्हणून झाल्यानंतर नैवेद्य दिलेला आहे. नैवेद्यात ना आमरस पुरणपोळीचा नैवेद्य आज मी केलेला आहे. आणि ह्या निमित्ताने सर्वांना जेवणालाही आमरस पुरणपोळीच्या बोलवून घेतलं आहे. खैरनार सरांची खूप इच्छा होती की पुरणपोळीने आमरस करावी आज आणि सगळ्यांना जेवायलाही बोलवावं. तर साखर चौदसचा म्हणजे संकष्टी चतुर्थीचा थाट भरण्याच्या निमित्ताने आमचं जावाई भोज तसंच व्याही भोज पण झालेलं आहे. तर आता हे सगळे पाहुणे आलेले आहेत. मी काही व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला म्हटले होते की कोण कोण पाहुणे येणार आहे बघा. पण तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये हे सगळे पाहुणे बघतच असतात. तर आता पूजा झाल्यानंतर ना जेवणाची तयारी केली. दिवे कुठे? दिवे खाल्ले गेले का? दिवे खाल्ले गेले ना? ओके. पुरुषांची जेवणं झाली. लगेच आमच्या सगळ्या बायकांचे पण जेवणं झाले. आणि जेवणानंतर आवराआवरी केल्यानंतर मुली बघा कशा एन्जॉय करताय. खरंच अगदी मस्त मिळून मिसळून राहताना अगदी आनंद वाटतो. पुढे बघा तुम्ही या तिघीजणी आमच्या जेवणानंतर. हे दीदी ताई हे बघा झालं आमचं आमरस जेवण. वा वा वा. शिवजयंती आहे ना तर त्याच्यामुळे गाणे चालू होते. तर मुली त्याच्यावर ना थोड्याशा नाचत होत्या. आणि आम्ही ना वाऱ्यावर मग बसलो. थोडंसं म्हणजे गार लागत होतं ना. खूप गरमी होती ती मध्ये. तर बाहेर बसलो होतो. नंतर मग खाली आलो. सगळ्यांना जायचं होतं. तर गार्डनमध्ये मुलं मात्र खेळण्याचं सोडत नव्हते. म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ यांना खेळू द्या. तोपर्यंत आमच्या पण गप्पा रंगल्या. मग ते सगळेजण ना जरी जवळ असलो ना एवढ्या भेटी नाही होत. आणि आलं की मग गप्पा नाही संपत. आणि सगळ्यांशी गप्पा मारत म्हटलं यांना ना आर्या आणि ही सान्वी ना म्हटलं यांना थोडंसं इकडे घेऊन येऊ. पण त्या काय ऐकत नव्हत्या. मग शेवटी मग मी परत गेले. म्हटलं जाऊ द्या आता यांना ना खेळू द्या. मग होऊ द्या म्हटलं थोडंसं त्यांचं पण समाधान. आमच्या गप्पा खूप रंगात आलेल्या होत्या. आणि काही वेळेचं भान पण राहत नव्हतं. तर आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते. तोपर्यंत बाय.